फुमणीचा प्रादुर्भाव एवढा वाढलाय की त्याला वेगवेगळे औषधं सोडून सुद्धा त्याचं ते नष्टीकरण होत नाही. सगळ्या ऊसाला तुरा आला, सगळ्या ऊसाला तुरा आलेला आहे. प्रत्येक वेळी ऊसाची समस्या वेगवेगळी आहे. एकरी 40 टन सुद्धा ऊस निघत नाही. की रासायनिक खत न वापरता सुद्धा 100 टन निघू शकतो. ये धाव जिगर अस्मानी लढ्यात दिसू दे पाणी झटक्यात फिरू दे डाव नवा शर्फीचा घुमू देत अभाळी थाप उडू देत जरा थरकाप कळू देत जगाला रंग तुझ्या मातीचा भिड जोश दिसू दे आज मातीत मिळू दे माझ चल ठोकून शट्टू उडवून खुरदारे ऊस पिकामध्ये गेले 3-4 वर्ष एवढी मोठी अडचण आली आहे. एक सगळ्यात महत्वाचं जे फुमणीचा प्रादुर्भाव एवढा वाढलाय की त्याला वेगवेगळे औषधं सोडून सुद्धा त्याचं ते नष्टीकरण होत नाही. ह्यावर सगळ्यात महत्वाचा उपाय आहे. हुमणीनं पीक जरी चांगलं असलं तर एक ठराविक काळ असा आहे की त्यामध्ये हुमणी लागते आणि ऊसाचं पूर्ण म्हणजे लॅप्स होतं. ते लॅप्स होतं म्हणजे आवरेजचं जर म्हटलं तर आमच्या भागात एक 40-50 टन म्हणजे लय जातं. 40-50 टन म्हणजे कोकणात अजून तर कोणी म्हणजे 100 टन काटा असं काढलेलं. ओके, सरासरी सरासरी 40. ओके, 40 सरासरी म्हणजे 50 रुपये दिवसाला हजेरी पडली. सर सध्याला आता ऊस पहिल्यांदा आमच्या गावात 86-32 होतं. हा, पण आता ह्या 4-5 वर्षात सगळे व्हरायटी आले. हा, व्हरायटीला मी 10 महिन्यात त्या ऊसाला सगळ्या ऊसाला तुरा आला. सगळ्या ऊसाला तुरा आलेला आहे. ओके, 7 महिन्यात ऊस असं त्याला तुरा आलाय. त्याला वर्षात ऊस असं त्याला बी तुरा आला. त्याला बी तुरा आलेला. त्याला हे थोडं काय करायचं. आमचा भाग असा आहे, पडला की पाऊसच पडायला लागलाय, पडलं की ऊनच पडायला लागले, पडली की थंड पडायला लागली. बरोबर. प्रत्येक वेळी ऊसाची समस्या वेगवेगळी आहे. कधी हुमणीला गेलाय ऊस, कधी मावा पडायला लागलाय, कधी करप्या पडायला लागलाय. धरते आवरेज 40 टन पडू दे, 35 टन पडू दे. खतच दुकानदार देईल त्या पद्धतीने खतं लागतोय, पण त्या पद्धतीने उत्पादनच निघत नाही. आम्ही ऊसासाठी भरपूर प्रमाणात खर्च करतो. हा सर. पण आम्हाला पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न निघत नाही. एकरी 40 टन सुद्धा ऊस निघत नाही. मला 40 टन ॲव्हरेज काढण्यासाठी तुम्ही रासायनिक खतांचा पैशामध्ये किती खर्च करता? पैशामध्ये कमीत कमी 25,000 रुपये एकरी रासायनिक खतासाठी खर्च करतोय आम्ही. कसं होतं हे लागण जरी म्हणजे मार्चमध्ये जर केली काय बरोबर शेणखत टाका अगरनं टाका पण रसायन टाकून जरी केलं तरी उत्पन्न असं म्हणावं म्हणावं येत नाही. त्यात 2 खतं लागते ते 4 खतं माती होती. बरोबर आहे. त्यामुळे आपण शेतकरी डबऱ्यात चालतोय. दुकानदार वर यायला लागले. बरोबर. कुठला दुकानदार काही सांगत नाही की बाबा ह्या खताबरोबर हे खत टाका. आज कुठलाच दुकानदार सांगत नाही. पण गेली 17 वर्ष झालं कंपनी बांधावरती जाऊन सल्ला दिल्याच्या नंतरच औषध घ्या असं किती वर्ष कंपनी काम करते? 17 वर्ष झालं. जे औषध गांडूळ मारू शकतं ते 100 टन ॲव्हरेज काढू शकतं का? नाही काढू शकत नाही, नाहीच देऊ शकणार ना. का वापरताय तुम्ही? कसं आहे, आमची शेती अजून पारंपरिक पद्धतीची शेती आहे. जे आजोबाने केलं, जे वडिलांनी केलं, पारंपरिक अजून ही सुधारणा म्हणजे पारंपरिक शेती म्हणजे काय? शेणखत वापरणं, गावखत वापरणं, लेंडीखत वापरणं, ह्याला म्हणायचं पारंपरिक पद्धत शेती. जे औषध गांडूळ मारतं ते औषध तुमची जमिनीची सुपीकता वाढवू शकत नाही. जे औषध तुमचं गांडूळ मारतं ते तुमचं 100 टन ॲव्हरेज काढू शकत नाही. हे लक्षात आहे ना. आहे त्यासाठी पर्याय काय? तर शेतकरी बांधवांकडे ठोस पर्याय नाही आणि त्याला सांगणार कोण माणूस नाही की रासायनिक खत न वापरता सुद्धा 100 टन निघू शकतो असं सांगणारा माणूस तुमच्याकडे आहे का? कोण? कुणीही नाही. पण आपल्याला सवय काय लागली? पोत्यापोती बरं पोत्यापोती वापरून शेतकरी काय आलाय? गोत्यात आलाय का नाही आलाय? तरी पण अजून शेतकरी सुधरत नाही. जे औषध गांडूळ मारतं ते औषध 100 टन काढू शकत नाही. मग त्याला पर्याय काय? पर्याय तर त्याला पर्याय आहे शेणखत, त्याला पर्याय आहे गावखत, त्याला पर्याय काय? लेंडीखत, त्याला काय पर्याय काय? कोंबडखत, त्याला पर्याय काय? कारखान्याची मळी, त्याला पर्याय काय? ताग
ताग माहिती ना, ताग, हिरवळीची खतं, ही पर्याय आहे. ही जरी पर्याय केला तरी तुमचा 100% निघू शकतो. आणि खतं किती कधी उपलब्ध करून दिली? 1960 साली. 1960 पासून 70 पर्यंत, 70 पासून 80 पर्यंत, 80 पासून 90 पर्यंत, 90 पासून 2000 सालापर्यंत रासायनिक खताचा लय टॉपायचा. काय यायचा? कारण शेतीमध्ये आपला दम होता, मातीमध्ये आपला दम होता, मातीमध्ये ताकद होती. पण जसं 2000 साल उलटलं, 21वे शतक चालू झालं, तसं रासायनिक खतांनी काय झालं? जमिनीची ताकद खाऊन घेतली, गांडूळ खाऊन घेतला, जीवाणू खाऊन घेतले, बॅक्टेरिया खाऊन घेतला. आता ॲव्हरेज वाढत नाही. मग त्यावेळेस आता शेतकरी शेतीला आवड होते, शेती परवडत नाही. मी तुम्हाला एक सांगतो, तुम्ही नुसता ताक जरी काढला ना 3-4 वेळा तुमच्या हाया ऊसाच्या प्लॉटमध्ये, तरी पण तुम्ही 50-70 जाऊ शकता. पण ताक कुणी करायचा, कुणी काढायचा, कुणी सांगितलेलं? त्यापेक्षा आपलं जायचं दुकानात, आणायचं 4 पिशव्या, ईस काढायच्या, पाणी द्यायचं, काढी दाबायचं, कार्यक्रम ओके. सांगण्याचं तात्पर्य की आपल्याला सेंद्रिय शेती आणि जैविक शेती याची जर कास धरली तर आपलं ॲव्हरेज वाढू शकतं, जमीन सुपीक होऊ शकते, गांडूळ वाढू शकतं आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं उत्पादन खर्च काय होऊ शकतो? कमी होऊ शकतं. तुम्ही कुठेही जावा रानामध्ये रुटीची झाडं असतात, त्याचा पाला, फांद्या फिंद्या सगळ्या उपटून आणायच्या. एक 25 किलो घ्यायची. किती किलो घ्यायची? 25 किलो. वजन किती भरलं पाहिजे? 25 किलो वजन भरलं पाहिजे. किती किलो? 25 किलो वजन भरलं पाहिजे. आणि साधारणतः 25 लिटर पाणी घ्यायचं. त्या 25 लिटर पाण्यामध्ये ती जी पानं आहेत ना, कशाची? रुटीची पानं, फुलं, काड्या फिड्या अशा बारीक मुक्ता करायचा आणि त्या 25 लिटरमध्ये पाण्यात टाकायचं आणि ते पाणी गॅसवरती, चुलीवरती उकळायला ठेवायचं. त्या 25 लिटर पाण्यामध्ये उकळून 12.5 लिटर पाणी राहिले पाहिजे. ते 12.5 लिटर पाणी घ्यायचं, 200 लिटर पाण्यामध्ये टाकायचं, हाय असं परत पाणी भरायचं आणि ते पाणी कुठं सोडून द्यायचं? ड्रिपमध्ये सोडून द्या, पाटपाण्यात सोडून द्या, आळवणी करा. तुमच्या हुनीवरती खूप चांगल्या प्रकारे नियंत्रण होऊ शकतं. बक्कासूर, याचं नाव काय? बक्कासूर. हे तुम्ही 200 लिटर पाण्याला 500 ग्रॅम जर तुम्हाला 50 वरनं 80-90-100 वर जायचं असेल तर कमीत कमी सरीतलं अंतर 5 फूट पाहिजे. सरीतलं अंतर किती प्रमाण? कमीत कमी 5, जास्तीत 6 ठेवा सरीतलं अंतर, बरोबर ना? आणि रोपातलं अंतर किंवा कांडीतलं अंतर कमीत कमी 2 फूट पाहिजे. हे जरी केलं तर तुमचं 10 ते 12 टन ॲव्हरेज वाढलेलं आहे. ऊस उगवून आल्याच्या नंतर आपल्याला काय लागतात? फुटवे लागतात. काय लागतात? फुटवे. कारण ऊसाचं घरी 3 गोष्टी काम करतं. कधी? फुटव्यांची संख्या, कांडीतलं अंतर आणि पेऱ्याची जाडी. ह्या 3च गोष्टीवर तुमचं ॲव्हरेज वाढतं. जैविक मधला पर्याय काय? ज्ञानशक्ती. याचा 40 गुंठ्याचा खर्च आहे फक्त 1180 रुपये. कशासाठी काम करत आहे? स्वस्त. कांडीतलं अंतर आणि पेऱ्याची, कांडीतलं अंतर वाढलं, पेऱ्याची जाडी वाढली, काय वाढलं? वजन वाढलं. त्यासाठी आपल्याला दुसरे प्रोडक्ट आहे स्पेशल ऊसासाठी. ह्याचं नाव आहे ज्ञानशक्ती ऊस स्पेशल. याचा शब्द काय लिहिला बघा? वाढीसाठी, जाडीसाठी. हे कधी सोडायला चालू करायचं? ज्या वेळेस 2-3 कांड्या धरल्या की त्यावेळेस चालू करायचं. एक तर बांधणीच्या आधी किंवा बांधणीच्या नंतर बी करू शकता. हे औषध सोडल्यानंतर जी नवीन कांडी येईल त्या कांडीत अंतर काय दिसणार तुम्हाला? वाढलेलं दिसणार. ऊस बांधल्याच्या नंतर ऊस तुटेपर्यंत तुम्ही रानात फक्त कशाला जाता? ऊसाच्या फक्त पाणी सोडणं, वरनं बघणं, पाणी सोडणं. ह्याच्या आपल्याकडे काहीच करू शकत नाही. त्याच्यामुळे 100 टन भरत नाही. तुम्ही ज्या वेळेस 15 दिवसांनी एकदा जावा, 10 दिवसांनी एकदा जावा, महिन्यातून 2 वेळा जावा, त्यावेळेस मुळी उकरून बघायची ऊसाची. काय बघायची? मुळी. आता तुम्हाला कशी बघायची? उकरून. मुळी बंद पडली का? चालते. मुळी बंद पडली का? चालते. मुळी जर बंद पडली असेल आणि तुम्ही जरा किती खाया दिलं आणि किती पाणी दिलं तर ती घेणार का? अजिबात घेणार नाही. तर मुळीसाठी आमच्याकडं एकदम बेस्ट प्रोडक्ट आहे. मुळीसाठी स्पेशल. हे फक्त 15 दिवसांनी एकदा सोडायचं. किती? 15 दिवसांनी एकदा सोडायचे 250 ग्रॅम. 2च औषधं जर तुम्ही कांडे दाबल्यापासून ऊस तुटेपर्यंत रेग्युलर वापरली, याचा डोस आहे दरमहा. याचा डोस किती? ऊसाची बांधणी केल्यापासून ऊस तुटेपर्यंत प्रतिमहा हेच कॅन रेग्युलर सोडायचं आहे. हे काय करणार? कांडीतलं अंतर, पेऱ्याची जाडी. इथंच तुमचं 20 ते 25 टन काय होणार? ॲव्हरेज वाढणार आहे. आता लढायचं, आता भिडायचं.
पण या गव्हर्नमेंटने एवढं भारी ॲप बनवलं ना की तुम्ही ते खरंच ॲप डाउनलोड करा. तुम्हाला जमत असेल तर मुलाकडनं काय करा, डाउनलोड करा प्लॅटफॉर्ममधनं. त्याच्यामध्ये एवढ्या सुविधा दिल्या आहेत की ते एवढ्या सुविधा प्रायव्हेट ॲपला सुद्धा नाही आहेत. आणि पहिली गोष्ट आहे फ्रीमध्ये. कसं आहे, पण याचा तुम्ही वापर केला मग ते सांगते पाऊस कधी येणार, कधी ढगाळ वातावरण येणार, ते सगळं तुम्हाला सांगते. त्यामुळे ते ॲप तुम्ही डाउनलोड करणं गरजेचं आहे. 20 कांड्या ऊस होता 26 कांड्यावरती. किती दिवसात? दीड महिना. दीड महिन्यात किती कांड्या वाढल्या? 6 कांड्या वाढल्या. किती वाढल्या? 6 कांड्या. महिन्याला किती वाढल्या? 4 वाढल्या. महिन्याला 4 वाढल्या. लक्षात आलं का मला करायचे? म्हणजे दीड महिन्यात 6 कांड्या वाढलेल्या आहेत. चुकले तुराचा ठोका उचलून मिळाला मोका चल ठोकून षड्डूड खुरदार